मुलांनो, आज आपण व्यावसायिक संघटन आणि व्यवस्थापन यामधला तिसरा जो युनिट आहे तो आपण बघणार आहोत. ज्या युनिटचं नाव आहे व्यवस्थापन व संघटन. साधारणपणे व्यवस्थापन जेव्हा आपण विचार करतो किंवा व्यवस्थापनाचा विचार करतो तेव्हा ही एक कृती आपल्याला पाहायला मिळते की जे सर्वसामान्यपणे प्रत्येकाच्या घरामध्ये किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला लागू झालेली दिसते. व्यवस्थापन हे तसं पाहिलं तर मानवी संस्कृतीचा एक अविभाज्य भाग असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर ते पुरातन व ऐतिहासिक असल्याचंही आपण पाहतो. व्यवस्थापनाशिवाय कोणतंही कार्य आपल्याला पूर्ण झालेलं दिसून येत नाही. व्यवस्थापनामध्ये जर आपण इंग्लिश पद्धतीने अर्थ घेतला तर त्याच्या स्पेलिंग नुसार आपण गेलो तर नेमकं काय त्याचं येऊ शकतं ते आपण बघू, काय अर्थ त्याचा होऊ शकतो. व्यवस्थापना म्हणजे M stands for management or main. Sorry. Then action. कृती करणे. N for needful. आवश्यकता, तुम्हाला कोणत्या गोष्टींची साधनांची आहे ते. A stands for achieve करणे. साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला त्याचा विचार करायचा आहे की तुमचं उद्दिष्ट कशा पद्धतीने तुम्हाला साध्य करता येईल. G stands for goal. गोल म्हणजे ध्येय. E फॉर इफेक्टिव्हनेस, पण त्याची परिणामकारकता काय होऊ शकते याचा देखील आपल्याला विचार करावा लागतो. M फॉर मोटिवेटिंग, प्रेरणा देणे. E फॉर एफर्ट्स, प्रयत्न करणे. N न्यू फॉर न्यूनेस, नाविन्यता ज्याला आपण म्हणतो किंवा इनोव्हेशन्स, नाविन्यपूर्णता आपण म्हणू शकतो. आणि T स्टँड्स फॉर टीम वर्क, जिथे तुम्हाला एकत्रित पद्धतीने काम करण्यासाठी म्हणून तुम्ही एकत्र येतात. व्यवस्थापन म्हणजे कोणत्याही गोष्टीची व्यवस्था करणे. मग व्यवस्था कशा कशाची होऊ शकते. तुमच्याकडे असलेल्या वेळेची, तुमच्याकडे असलेल्या सहकार्यांची, त्याचबरोबर तुमच्याकडे असलेल्या श्रमाची, या सगळ्यांची व्यवस्था करणं म्हणजे व्यवस्थापन होय. असा आपण एक ढोबळमानाने अर्थ व्यवस्थापनाचा घेऊ शकतो. याचबरोबर व्यवस्थापन म्हणजे काय आहे तर कोणत्याही एका व्यक्तीनं एकट्याने केलेलं काम म्हणजे व्यवस्थापन आहे असं आपण म्हणू शकणार नाही. कारण व्यवस्थापन ही सामूहिकपणे करण्याची कृती आहे. वेळेचं नियोजन करणं, साधा आपल्या घरातला छोटासा वाढदिवस असेल तर आपण व्यवस्थापन म्हणू शकतो. या छोट्याशा वाढदिवसामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टींची आपल्याला आवश्यकता असते की कडे अरेंजमेंट असेल, डेकोरेशन आहे, नंतर त्याचबरोबर डिशेस आहेत, केकची अरेंजमेंट, जागा, या सगळ्या गोष्टींना आपण एकत्रितपणे आणतो आणि त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या व्यक्तींची आवश्यकता पडते. कोणतीही घटना पूर्ण करण्यासाठी किंवा कोणतंही ध्येय पूर्ण करण्यासाठी म्हणून आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींची आवश्यकता, वेगवेगळ्या साधनांची आवश्यकता निरंतरपणे भासत असते आणि त्यामुळे हे सर्व कामं इतरांकडून व्यवस्थितपणे करून घेणे म्हणजे व्यवस्थापन आहे. खालच्या चित्रामध्ये आपल्याला लक्षात येईल की एक व्यक्ती उभा आहे ज्याला आपण नायक म्हणू शकतो किंवा आपण पिक्चरच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हा एक दिग्दर्शक आहे असंही आपण म्हणू शकतो. दिग्दर्शक काय करतो तर त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या गोष्टींना एकत्रपणे जमवून आणतो आणि त्यापासून एखादा चित्रपट जो आहे तो तयार करतो. मग चित्रपटासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहे तर तुम्हाला सगळ्यात प्रथम आहे कलाकार. कोणत्या कॅरेक्टरसाठी, कोणत्या पात्रासाठी कोणते कलाकार आवश्यक आहेत त्याची तो निवड करतो. या कलाकारांसोबतच त्याला संगीत दिग्दर्शकाची आवश्यकता असते, लेखकाची आवश्यकता असते, त्याचबरोबर गायकांची आवश्यकता असते आणि ह्या सगळ्या सोबतच त्याला पैसा म्हणजे प्रोडक्शन डिपार्टमेंट जे आहे तेही लागतं आणि यामुळे हे सगळं काम तो जेव्हा इतरांकडून करून घेतो तेव्हा त्याला आपण व्यवस्थापन जे आहे ते म्हणू शकतो. आपल्या उद्देश इतरांपर्यंत पोहोचवणं आणि इतरांकडून त्या अनुषंगाने काम करून घेणं म्हणजे व्यवस्थापन होय. साधारणपणे व्यवस्थापनाच्या आपण शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर अनेक व्याख्या ज्या आहेत त्या आपल्याला बघायला मिळतात, ज्यामध्ये प्रामुख्याने हेनरी फेयॉल, पीटर ड्रकर, किम्बॉल अँड किम्बॉल, जॉर्ज टेरी यांच्या व्याख्या या प्रमुख मानल्या जातात. व्यवस्थापन म्हणजे भवितव्य ठरवणे, त्यांच्या संदर्भात नियोजन करणे, संघटन करून आणणे, साधनं मिळवणे व त्या साधनांमध्ये समन्वय साधणे व त्याचबरोबर नियंत्रण ठेवणे म्हणजे व्यवस्थापन होय असं हेनरी फेयॉल यांचं म्हणणं आहे. पीटर ड्रकरच्या मते व्यवस्थापन हे व्यवसायाचे प्रमुख साधन आहे
आणि साधनांची ओळख त्यांच्या कार्यावरून होत असते आणि त्यामुळे व्यवस्थापन ज्याद्वारे कार्य साधले जाते ते म्हणजे व्यवस्थापन होय. म्हणजेच व्यवसायासाठी म्हणून साधनांची ओळख त्यांच्या कार्यानुसार करणं म्हणजे व्यवस्थापन आहे असे पीटर ड्रकर मानतात. व्यवसायाचा प्रारंभ करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व कार्य आणि कर्तव्यांचा समावेश व्यवस्थापनात होतो. मग अगदी भांडवलापासून ते अंतिम उत्पादनापर्यंत आपण व्यवस्थापनाचा विचार करू शकतो. याचबरोबर कर्तव्यांचा समावेश देखील व्यवस्थापनात आपल्याला होताना दिसतो. वित्त पुरवठा असणे, धोरण निश्चिती करणे, साधनांची पूर्तता करणे आणि संघटनेचे सामान्य स्वरूप निश्चित करणे म्हणजे व्यवस्थापन होय, असं किंबॉल आणि किंबॉल यांच्या मते. म्हणजेच तुमची भागीदारी संस्था ठेवायची आहे, तुम्ही एकल व्यापार पद्धती ठेवायची आहे की संयुक्त स्कंद मंडळ किंवा आपण बहुराष्ट्रीय कंपनी तुम्हाला स्थापन करायची आहे, यांचं नियोजन करणं म्हणजे देखील व्यवस्थापन होय, असं किंबॉल आणि किंबॉल असं म्हणतात. थोडक्यात जर या तिन्ही व्याख्यांचा आपण जर अर्थ घेतला किंवा सर्वसमावेशकपणे आपण याचा विचार केला तर एक मात्र म्हणता येईल की व्यवस्थापन हे केवळ एका व्यक्तीचं काम नसून ते अनेक गोष्टींना एकत्र आणण्याचं एक साधन आहे असं आपण व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून म्हणू शकतो. आणि म्हणजेच भविष्यामध्ये त्याचा परिणाम काय होईल याचा देखील विचार आपल्याला व्यवस्थापनामध्ये करावा लागतो. या सर्व विचारातून व्यवस्थापनाची व्याप्ती नेमकी कुठे कुठे आहे, मॅनेजमेंट कुठे कुठे आहे. सर्वसाधारणपणे जेव्हा आपण व्यवस्थापनाची व्याप्ती म्हणतो तेव्हा त्या व्याप्तीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या विचारांचा समावेश आपल्याला केला गेलेला दिसतो. जर आपण पाहिलं की व्यवस्थापनाला व्यवसायाच्या दृष्टिकोनातून त्याचा आवश्यकता किंवा अस्तित्व निर्माण करायचं असेल, त्याचं टिकवून ठेवायचं असेल तर व्यवस्थापन गरजेचं आहे, ज्यामध्ये नियोजन, निर्देशन, नियंत्रण आणि निर्णय या कार्यांचा देखील आपल्याला समावेश होताना दिसतो. त्यामध्ये व्याप्तीचा जर आपण विचार केला तर व्यवस्थापन ही प्रत्येक व्यक्ती आणि संस्था यांच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक म्हणून आपल्याला कार्य करताना दिसते. व्यवस्थापनाची व्याप्ती ही मर्यादित स्वरूपाची निश्चित नाही, पण त्याचे स्वरूप जर आपण बघितलं तर त्याच्या स्वरूपानुसार त्याच्या वेगवेगळ्या शाखा मात्र आपल्याला पाहायला मिळतात. व्यवस्थापनाच्या शाखा व्यवसायाच्या रचनेनुसार आपल्याला कमी किंवा जास्त होताना दिसतील. यामध्ये सर्वप्रथम येतं ते म्हणजे वित्त व्यवस्थापन. वित्त व्यवस्थापनामध्ये पैसा उभा करणे, त्याचे विभाजन करणे, त्याचे वाटप करणे, उपयोगात पैसा कसा आणायचा, त्याचे तंत्र आणि गुंतवणुकीचे पर्याय यांच्या जबाबदाऱ्याही आपल्याला बघायला मिळतात. वित्तीय व्यवस्थापकाकडे याचं महत्वाचं कार्य जे आहे ते आपल्याला जातं आणि व्यवस्थापनाची ही शाखा आपल्याला प्रत्येक क्षेत्रात पाहायला देखील मिळते. दुसरा महत्वाचा मुद्दा जो आहे व्यवस्थापनाच्या बाबतीतला तो म्हणजे मानवी संसाधन व्यवस्थापन. जसे पैसा महत्वाचा आहे तसे व्यक्ती देखील व्यवसायासाठी अत्यंत महत्वाचे आहे. या संस्थेमध्ये यंत्रसामग्री, भांडवल यासोबतच मनुष्यबळाचीही पूर्तता आपल्याला करणे गरजेचे आहे. ध्येय प्राप्ती करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आपल्याला व्यवसायामध्ये असणं गरजेचं असतं, पण हे जास्तही प्रमाण त्याचं होऊ नये यासाठी देखील प्रयत्न करणे गरजेचं आहे. म्हणजे संस्थेच्या किंवा व्यवसायाचा योग्य परिणाम जर आपल्याला साधायचा असेल तर योग्य व्यक्तींची योग्य ठिकाणी नियुक्त कशा पद्धतीने करता येईल याचा विचार मानवी संसाधन विभागाला करावा लागतो. त्या अनुषंगाने व्यक्तीचे गुण ओळखून प्रोत्साहन देणे, कौशल्याला वाव देणे, कर्मचाऱ्यातील समन्वय कशा पद्धतीने साधता येईल त्यामधील सहकार्य वाढवणे, कलह दूर करणे, प्रशिक्षण व कार्यक्षमता वाढवणे या देखील क्रियांचा समावेश यामध्ये होतो. याचबरोबर व्यवस्थापन, कामगार आणि उच्चस्तरीय व्यवस्थापन किंवा मालक यांमध्ये समन्वय साधण्याचं काम देखील मानवी संसाधनाच्या व्यवस्थापनाद्वारे केलं जातं. व्याप्तीमध्ये पुढचा मुद्दा जर आपण पाहिला तो येतो विपणन व्यवस्थापन. विपणन व्यवस्थापन अर्थात संस्थेने उत्पादित केलेल्या उत्पादनाला बाजारपेठेत स्वतःचे स्थान मिळवून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे समजले जाते, ज्याला आपण ॲडव्हर्टाइजमेंट असंही म्हणू शकतो, मार्केटिंग अँड ॲडव्हर्टाइजमेंट.
व्यवस्थापनामध्ये व्यवसायामध्ये वस्तू तयार झाल्यानंतर ती वस्तू बाजारपेठेमध्ये कशा पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येईल त्याचा विचार यामध्ये केला जातो. उत्पादित झाल्यापासून ते ग्राहकांपर्यंत ती कशा पद्धतीने पोहोचेल, ग्राहकांना ती कशी आवडेल, त्या सगळ्यांचा विचार तुम्हाला यामध्ये विपणन व्यवस्थापनामध्ये करता येतो. ज्यामध्ये विक्री, पाठवणी आहे, वितरण आहे, जाहिरात आहे, या सगळ्या गोष्टींचा समावेश आपल्याला विपणन व्यवस्थापनात पाहायला मिळतो. विपणन व्यवस्थापनासोबतच आपल्याला उत्पादन व्यवस्थापन देखील महत्वाचं आहे. उत्पादन व्यवस्थापनाशिवाय विपणन व्यवस्थापन किंवा मानवी संसाधन व्यवस्थापन आपल्याला कार्य पूर्ण होताना दिसत नाही. उत्पादन व्यवस्थापनामध्ये उत्पादन प्रक्रियेमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, जसं की कच्चा माल आहे, त्याचबरोबर प्रक्रिया आणि घटकांचे व्यवस्थापन, त्याचबरोबर संचय साठवण ज्याला आपण स्टोअर्स म्हणू शकतो, स्टोअर्स आहे, नंतर सुरक्षित मालाचे व्यवस्थापन, साठा व्यवस्थापन, कार्यक्षम व्यय व्यवस्थापन, या गोष्टींचा समावेश आपल्याला उत्पादन व्यवस्थापनामध्ये होताना दिसतो. पुढचा मुद्दा जो आहे व्यवस्थापनाच्या व्याप्तीमधला तो म्हणजे व्यूहरचना किंवा नीती व्यवस्थापन. व्यूहरचना हा शब्द आपण बऱ्याच ठिकाणी लहानपणापासून ऐकत आलेलो आहे. व्यूहरचना किंवा नीती, कूटनीती हा जो शब्द आहे तो आपल्याला बऱ्याचदा किंवा आपण महाभारतामध्ये देखील याचा उच्चार जो आहे तो पाहिलेला दिसतो. ध्येय पूर्ण करण्यासाठी म्हणून एक विशिष्ट नियोजन करणे किंवा नियोजनासाठी स्पर्धकांची दिशाभूल करणे किंवा त्याला चक्रात अडकवणे यासाठी म्हणून व्यूहरचनेचा वापर होतो. स्पर्धेमध्ये टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून व्यूहरचना अत्यंत महत्वाची ठरते. व्यूहरचनेचा उपयोग आपण व्यवसायाच्या विकासासाठी म्हणून देखील करू शकतो आणि त्यासाठी त्याची आवश्यकता असते. व्यावसायिक नैतिकता सांभाळून बाजारपेठेमध्ये आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी व्यूहरचना अत्यंत गरजेची ठरते. सर्वात शेवटचा व्यवस्थापनाच्या व्याप्तीमधला मुद्दा जर आपण पाहिला तो म्हणजे समस्या व्यवस्थापन. व्यक्ती काम करत असताना, व्यवसाय चालवत असताना अनेक अडचणींना त्याला सामोरं जावं लागतं, त्याचा सामना त्याला करावा लागतो. अचानक बाजारपेठेमध्ये होणाऱ्या बदलामुळे किंवा जागतिक बदलामुळे बऱ्याचदा व्यवसायामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यासाठी म्हणून समस्या व्यवस्थापन अत्यंत गरजेचे आहे. सध्याची परिस्थिती पाहता अनेक व्यवसाय आपल्याला कमी किंवा जास्त प्रमाणात बदललेले दिसून येतात. त्या अनुषंगाने व्यवसायाची नीती किंवा कोविडचा परिणाम जो आहे तो आपल्याला समस्या व्यवस्थापनाच्या माध्यमातून बघता येतो. असलेल्या समस्या त्यामधून कशा पद्धतीने समाधान साधता येईल यासाठी म्हणून बऱ्याचदा समस्येचे व्यवस्थापन आपण करू शकतो. परिस्थिती ओळखून, परिस्थितीच्या समस्या ओळखून, समस्याचे मूळ शोधून आणि भविष्यात उद्भवणाऱ्या समस्यांची दखल घेऊन त्यावर उपाय शोधण्याचं काम समस्या व्यवस्थापनाच्या माध्यमातून आपल्याला करता येते. एकूणच व्यवस्थापनाची व्याप्ती ही आपल्याला बहुस्तरीय झालेली आपण पाहतो. पुढील जो मुद्दा आहे तो म्हणजे व्यवसायाचे स्वरूप किंवा व्यवस्थापनाचे स्वरूप. व्यवस्थापनाचे स्वरूप जर आपण पाहिलं तर व्यवस्थापनाचे स्वरूप हे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं. व्यवस्थापनाचे स्वरूप पाहता बऱ्याचदा व्यवसाय क्षेत्राचा विचार करावा लागतो. विविध क्षेत्रामध्ये आपल्याला व्यवस्थापन हे काम करताना दिसते आणि त्यामुळेच खालील स्वरूप आपल्याला व्यवस्थापनाचे जे आहे ते पाहायला मिळतं. व्यवस्थापनाचे स्वरूप जर आपण पाहिलं तर व्यवस्थापन योग्यता ही जन्मतः विकसित झालेली असते, तसेच ती प्राप्त सुद्धा करता येते. परंपरागत विचारसरणीनुसार व्यवस्थापन कौशल्य योग्यता जन्मतःच विकसित झालेली असते.
प्रशिक्षण देऊन अशी योग्यता निर्माण करता येत नाही, परंतु ही विचारसरणी आपल्याला बऱ्याचदा बाह्य देखील झालेले दिसून येते. त्यामुळे व्यवस्थापकीय विचारवंत संशोधक यांनी सिद्ध केलेले आहे की व्यवस्थापकीय क्षमता कौशल्य विकसित करून चांगले व्यवस्थापक निर्माण करू शकतात. व्यवसायाच्या स्वरूपामधला दुसरा मुद्दा जर आपण पाहिला की व्यवस्थापन हे आर्थिक संसाधनांचे समन्वयक म्हणून देखील कार्य करताना आपल्याला दिसते. उत्पादन व संसाधनांचे योग्य नियोजन करून त्यात समन्वय साधून संघटनेचा आर्थिक विकास साधण्याचे कार्य व्यवस्थापन करते. जमीन, श्रम, भांडवल, मनुष्यबळ इत्यादी उत्पादन साधनांमध्ये समन्वय साधून राष्ट्राचा औद्योगिक व आर्थिक विकास झपाट्याने साध्य करणे याद्वारे शक्य होते. आर्थिक व सामाजिक क्षेत्रात जी वेगवान प्रगती सध्या आपल्याला पाहायला मिळते त्याचे सर्व श्रेय व्यवस्थापनाला व व्यवस्थापकांना दिलेले आपण पाहतो. पुढचा मुद्दा व्यवस्थापनाच्या स्वरूपामधला म्हणजे व्यवस्थापन ही एक अधिकार पद्धती आहे. व्यवस्थापन म्हणजे इतरांकडून कार्य करून घेण्याची पद्धती होय. कार्य करून घेण्यासाठी कार्याचा आदेश देण्याचा अधिकारी असणारी व्यक्ती म्हणजे अधिकारी होय. संघटनेची पूर्वनिर्धारित उद्दिष्टे गाठण्यासाठी कार्यपद्धती ठरवून दिली जाते. व्यवस्थापकांना त्यांच्या सहाय्यकांकडून अपेक्षित कार्य करून घेण्यासाठी कायदेशीर अधिकार दिले जातात. त्यानुसार ते कार्यादेश देऊ शकतात. व्यवस्थापकीय कार्य पार पाडण्यासाठी व्यवस्थापकांना विशिष्ट अधिकार दिले जातात व त्यानुसार ते कार्यादेश सुद्धा देऊ शकतात. अधिकारांमुळे व्यवस्थापकांची स्थिती अधिक वास्तव बनते. तो आपल्या सहकार्यांकडून कार्य करून घेऊ शकतो. अधिकाराशिवाय व्यवस्थापन म्हणजे गोंधळास निमंत्रणच म्हणावे लागेल. व्यवस्थापन ही एक सामूहिक कृती देखील आहे असं आपण म्हणू शकतो. संघटनेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अनेक व्यक्ती कार्यरत असतात. सर्वोच्च उत्पादकता प्राप्त करण्यासाठी सर्व साधने, मनुष्यबळ, पैसा, सामग्री, यंत्रसामग्री यांच्यात योग्य सहकार्य व समन्वय साधणे आवश्यक आहे. संघटनेतील प्रत्येक कार्य व्यक्ती, विभाग सामूहिकपणे करीत असतात. म्हणूनच व्यवस्थापन ही एक सामूहिक कृती आहे असं म्हणले जाते. या बाबतीत उत्कृष्ट उदाहरण आपण बघितलं तर स्वराज्य स्थापन करताना शिवाजी महाराजांनी केलेली युद्धनीती ही आपल्याला याचंच उदाहरण म्हणता येईल. व्यवस्थापन हा पेशा देखील आहे, म्हणजे तो व्यवसाय म्हणून पण आपण बघू शकतो. जेव्हा विशिष्ट कौशल्य व प्रशिक्षण घेऊन एखादा व्यक्ती कार्य करतो तेव्हा तो पेशा म्हणूनही आपण म्हणू शकतो. सध्याच्या काळामध्ये आपण इव्हेंट मॅनेजमेंट ही जी सिस्टीम आहे ती कौशल्यामुळे निर्माण झालेली व्यवस्थापनाची एक शाखा आहे किंवा तो एक व्यवसाय म्हणून आपण पाहायला मिळतो आपल्याला. विशेष कौशल्य व प्रशिक्षणाचा वापर स्वतःच्या हितासाठी न करता समाजाच्या व्यापक हितासाठी केला जात असेल तर तो व्यवसाय पेशा समजला जातो किंवा ते व्यवस्थापन पेशा म्हणून समजले जाते. ज्ञानाचा योग्य वापर, सामाजिक जबाबदारीचे भान, स्वयंनियंत्रण व सामूहिक कृती या सर्वांचा वापर करून व्यवस्थापन करता येऊ शकते. ज्यामध्ये विपणन व्यवस्थापन, वित्तीय व्यवस्थापन यांचा देखील विचार केला गेलेला आहे. व्यवस्थापनाच्या स्वरूपामधला पुढचा मुद्दा जो आहे तो व्यवस्थापन हे एक शास्त्र व कला आहे. व्यवस्थापनामध्ये विशिष्ट तत्वांचा तसेच तंत्रांचा विचार केला जातो आणि त्यामुळेच व्यवस्थापन हे एक शास्त्र आहे. व्यवस्थापन ही कला सुद्धा आहे, कारण संघटनेमध्ये उद्भवलेल्या कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याचे कौशल्य व्यवस्थापनाकडे असते. नियोजन व संघटन ही कार्ये शास्त्रीय स्वरूपाची आहेत, तर संचालन, संदेशवहन व अभिप्रेरण, समन्वय साधने व नियंत्रण ठेवणे ही कार्य कलात्मक स्वरूपाची आहे. लोकांकडून कार्य करून घेणे ही एक कला आहे, तर आकडेवारी व माहिती यांच्या आधारे अनुमान करणे, नियोजन करणे ही व्यवस्थापनाची कार्ये शास्त्रीय स्वरूपाचे आहेत. व्यवस्थापन हे एक सामाजिक शास्त्र म्हणून देखील आपल्याला पाहण्यात येते.
संघटनेमध्ये अनेक व्यक्ती कार्यरत असतात आणि ह्या व्यक्ती समाजाच्या अनेक स्तरामधून सोबत आलेल्या असतात. व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने लोकांचे भिन्न स्वभाव, भिन्न विचारसरणी, इच्छा, आकांक्षा, संवेदना लक्षात घेऊन त्यांच्याकडून कार्य करून घ्यावे लागते. मानवी स्वभावांचे विविध पैलू लक्षात घेऊन त्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन करणे व त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे या गोष्टी व्यवस्थापनाच्या या सामाजिक शास्त्रामध्ये येतात. त्यामुळे व्यवस्थापन ही सामाजिक शास्त्र देखील आहे. व्यवस्थापन ही एक वैश्विक प्रक्रिया देखील आहे. व्यवस्थापन ही व्यापक प्रमाणावर चालणारी प्रक्रिया आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला व्यवस्थापन बघायला मिळते. उद्योग, व्यापार यासारख्या आर्थिक क्षेत्रांमध्ये व्यवस्थापन प्रक्रिया ही अनिवार्य स्वरूपाची समजली जाते. इतर क्षेत्रांमध्ये सुद्धा व्यवस्थापनाची आवश्यकता असते. हे व्यवस्थापन आपल्याला कुठे मिळू शकतं? तर मार्सवर आपण जेव्हा जातो, मंगळावर जेव्हा पोहोचलो, मिशन मंगल हे उत्कृष्ट उदाहरण आपल्याला यासाठी म्हणून पाहता येईल. त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तींमध्ये देखील आपल्याला व्यवस्थापन करावे लागते. आपत्ती व्यवस्थापनामध्ये देखील आपल्याला याचा उपयोग होतो. म्हणून संस्था, संघटना भिन्न असल्या तरी व्यवस्थापनाची मूलभूत तत्वे सर्वत्र लागू होतात. व्यवस्थापन हे एक गतिशील कार्य आहे. सातत्याने बदलणाऱ्या व्यावसायिक पर्यावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता व्यवस्थापनामध्ये असते. आर्थिक, सामाजिक, राजकीय व तांत्रिक क्षेत्रांमध्ये सतत परिवर्तन होत असते. त्यानुसार संघटनेची धोरणे, उद्दिष्टे यात बदल घडवणे व प्राप्त परिस्थितीत यश संपादन करणे केवळ व्यवस्थापनाच्या गतिशीलतेमुळे शक्य होते. स्पर्धात्मकता कमालीची वाढली असल्याने बदलत्या उत्पादन पद्धती, बाजारपेठांचा विस्तार, माहिती तंत्रज्ञानामुळे झालेले बदल, इतर बदलांशी समायोजन साधणे केवळ व्यवस्थापनाच्या गतिशीलतेमुळे शक्य होते. धन्यवाद.